भजी बनवायचं म्हणलं की बेसन लागतं. बेसनाशिवाय भजी होऊच शकत नाहीत, हा आपला भ्रम आहे. आज मी बेसनाशिवाय भजी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे तांदूळ घेतलेले आहेत, मुगाची डाळ, उडदाची डाळ. त्याच्यानंतर माझ्याकडे इथं मड आलेले मटकी घेतलेली आहे. मटकी ऑप्शनल आहे, असेल तर घ्या, नाही तर फक्त डाळींचं तांदळाचं बनवू शकता. तर डाळ आणि तांदूळ पूर्ण मी एकत्र भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धा कप इथे पोहे घेतलेले आहेत. ते आपण पोहे बनवतात ना, तेच पोहे आहेत. ते पण थोडे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि छान याचं पावडर अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे, चाळून वगैरे घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मटकी टाकायची, ती पण छान मिक्सरला फिरवून घ्यायची. मी जास्त काही बारीक केलेलं नाही, ओबडधबडच वाटलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही इथे ताकसुद्धा टाकू शकता किंवा दहीसुद्धा टाकू शकता. तर पाणी टाकून अशा प्रकारे एक छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. का पातळ नाही करायचं, आपल्याला दाटसरच बॅटर करायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक लिंबू मी पिळून टाकलेला आहे. त्याचा रस एकदम छान असं आंबट चव येते, तर छान अशी चवीला लागतात, म्हणून मी इथे लिंबू टाकलेला आहे. तुम्ही लिंबाऐवजी दहीसुद्धा टाकू शकता. लिंबू टाकून मिक्स करायचं आहे. 10 ते 15 मिनटं साईडला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि तेल तिखटसाठी मी इथे मिरची टाकलेली आहे. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे भज्यासाठी. आता मी इथे भजे तळून घेणार आहे. त्याच्यासाठी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं. मस्त तेल गरम झालेलं आहे. आता भजे आपल्याला हव्या तशा आकारामध्ये तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथे मी अशा प्रकारे टाकून घेते. जेवढे मावतील तेवढे टाकायचे. मस्त असे टम्म फुगून आपले हे भजे तयार होतात. तर पाहू शकता एका साईडने छान तळले आहे, दुसऱ्या साईडने पलटून मी दुसऱ्या साईडने सुद्धा अशा प्रकारे छान तळून घेते. तर पाहू शकता छान असा कलर कुरकुरीत येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. छान असा कुरकुरीत कलर येतो आणि छान अशी जाळी सुटते ह्या भज्यांना. दोन्ही साईडने मी छान तळून घेतलेले आहेत. आता आपल्याला बाहेर काढायचं आहे. आता मी बाहेर काढून घेते. बिलकुल तेलकट वगैरे होत नाही, त्यातून सॉफ्ट आणि बाहेरून असे क्रंची कुरकुरीत होतात. तर नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे भजे साईडला काढलेले आहेत आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे. पाहू शकता सगळे भजे मी बनवून तयार केलेले आहेत. किती सुंदर झालेले आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.